गावभाग पोलीस ठाणे सराईत दुचाकी चोरटा संतोष मारुती फासे वय 33 राहणार जवाहरनगर याला मोटरसायकल विक्रीसाठी आला असता सांगली नाका परिसरात अटक केली। त्याच्याकडून इचलकरंजी व कोल्हापुरातील 7 गुन्हे उघडकीस आले असून 1,60,000 रुपयांच्या 7 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, तारदाळमधील महेश अशोक चव्हाण वय 32 याची दुचाकी मागील महिन्यात विक्ली मार्केट परिसरातून चोरीला गेली होती। गावभाग पोलीस ठाण्यात हा दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। तपासादरम्यान चोरीची दुचाकी घेऊन एक जण सांगली नाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी विना नंबर प्लेट दुचाकीवरून आलेल्या संतोष फासे याला संशयावरून ताब्यात घेतले। त्याच्याकडे दुचाकीबाबत विचारणा केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने विक्ली मार्केट परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली। त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता 2 वर्षात शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत 3, गावभाग हद्दीतील 2 तर गांधीनगर आणि जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी 1 असे एकूण 7 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले। ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद कोळेकर, अनिल पाटील, उदय करडे, फिरोज बेग, अमर शिरडोने, विजय माळवदे, सूरज चव्हाण यांच्या पथकाने केली। आज इचलकरंजी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, डीपी पथक आणि इतर अधिकारी यांनी इचलकरंजी पोलीस ठाणे या व्यतिरिक्त शिवाजीनगर पोलीस ठाणे, गांधीनगर पोलीस ठाणे, जुना राजवाडा पोलीस स्टेशन या अंतर्गत ज्या 7 चोरीला गेलेल्या मोटरसायकल होत्या त्या आरोपीकडून रिकव्हर केलेल्या आहेत। सदर गुन्ह्यातील आरोपी याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। 7 मोटरसायकल आतापर्यंत रिकव्हर झालेले आहेत। डीबी पथकाने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सदर आरोपी संतोष मारुती फासे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 7 चोरीला गेलेल्या मोटरसायकल रिकव्हर केलेल्या आहेत।